पाठवलेली मी मला रीम आज काढती काय काढते रीम आज काढ बोलताय ते कसाले बोलस दिमोन हा मला बघते समजायस हा पण भाऊस येतो पोलीस काट असं कर काय तिला तिला आज देखाडी चांगले तिला त्या खाली देस निघाली पडे तेलच लावस मी आती हा ती उनी का जिकडे धरून उठती मा चालेल काम ले हात नको लाव नाही म्हैसले पाणी नको पाजू त्या गट्या जोडे झोपतो हा मी या म्हशीना गव्हांना तुला कोताळाचा होत नाही बोटाडीचा चुला पावले ना मी मला सुंगीले ते जाऊ आपला जीवांकडे जप मग राजे झोप जप दुपारले तू सांगे ना मला काय आपण घर जाऊन आम चिटी पिटी टुई टुई करूच होय? नाही जप तू राजे राजे झोप जप उच्चारून होता बोलणे नम्रता एकंदरीत वागणूक करून माणसाचं शिरवलं केलं जातं आमचा परिचय आम्ही आमच्या गावचे पोलीस पाणी दोन लहान भाऊ माझा बाळ्या रात्री शेतीमध्ये गावाला कष्ट करतो 18 धान्य पिकवतो माझ्या ताब्यात देतो मी गावचा पोलीस पाणीला आहे बायको माझी महिला मंडळाचे अध्यक्ष आज आम्हाला तालुक्याच्या गावाची मीटिंग साठी जायचं आहे बोलून तिला जातो या लक्ष्मी मला तालुक्याच्या गावाची मीटिंग साठी जायचं मीटिंग मीटिंग रात्रीसाठी पाहिजे का ती तुम्ही कसली शेती जरा लक्ष दिलं का काय काय वेडा बाळा हं? सकाळपासून डोळ्याच्या गोट्यात जाऊन जपला रंगुनी सुद्धा मला चायचा कप सुद्धा आणून दिला नाही आज सकाळपासून माहिती का उलट हा? बोलत होती मला ती रंगीन बाया हा कुठे ते झोपेला असेल डोळ्याच्या गोट्यात चालतं चला आई कुठलं झोप नाही झालं असं जर कुत्रण दे साधा काय बळीन गाय ए ते पोर फार इज्जत करते माझी मी उठवतो तिला रंगे ए बोली अरे चल रे वाड खाऊ काय इज्जत केली तू पोरीने तुमच्यावाली वा 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 लय म्हणे माझी इज्जत करती पोरगी रंगू बाळ्या पा वहिनी सोय बोलत नाही मला भाऊ बाळ्या दती वायवा तुझी मायनी रान तू माझ्या बापाची बायको तुला काय लाज वाटली का गदरले लाज तू मला बापनी बायको अरे तू इजड्या रंगी इकडे मारायची छू तुला जेठ आहे जेठ भाऊशी मी तुला भाऊ ठेंगा बापरे आवाज सगळं करायला तुम्ही कसा बद्दल आमने वेगळा निघणे आमने सदैव यांचो अच्छा काय म्हणणार ते भाऊ आई म्हणे काय रंगी माले घातले हा. रंगी म्हणे आपू म्हणे 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 काय म्हणे? आई माले म्हणे घातले हा. म्हणे आपू म्हणे म्हणे अरे ओ गरीबाने तुम्ही माहिती बोलली म्हणे का रे हिस्सा म्हणे हा इसका दिया काय हमने इसका दिया कोण आहे की रे ना तो आई माले म्हणे म्हणजे बायको सांगे राहायची बायकोचा ऐकतो बायकोचा भाड्या नवऱ्याची भाजी ओय, हिस्सा पाहिजे तुला हा आजच वाटतं हिस्सा पाड टाकून आई भाई दाबात येतो तुला मध्ये बोल. आई भाई दाबात नाही मन करता काय?
ती बापूची आता बोला नाही म्हणा आधी नको वसरी नको मला घर म्हणते येईल काय विचारशी एक मात्र नाराज पडतो होय रे? मारामारी कोणाची जोड पकडली पडत बरं जाणते बाळ्या 200 एकर जमीन आहे 100 एकर बाग आहे 100 एकर कोल्डी नाही 50 एकर बाग आहे तुले 50 एकर मिळेसू 50 एकर कोल्डी तुले 50 एकर मिळेसू पुरा गाव मा एकच येर आम्ही पुरा गाव पाणी भरत तरी आम्ही येर आटात नाही एअर माली देतात तू दुसरी खान इसका दिया कसं रिसावली हजार मला लाकूड टाकी अर्धी तुम्ही अर्धी म्हणे ठीक आहे लाकूड टाकी तू तुला भरणार तू कर मला भरणार मी करतो मन बायको म्हणे यंदा बागायची तरी कटाळू नाही म्हणे मग आपला हिस्सा गुंजी देऊन ही ऊस तोडायला नाही जाऊ म्हणे आणि मला हिस्सा आणि त्या मुकाजांना पैसा हा? 1.5 लाख कोण लिहिले नेले मग काय करा 50 नाही 1 लाख राणीमुळे समजा ताना तानी नाही आणि 50,000 वंड्या गेलेले 2 हा आणि आता काय खाशील बांडी सर झाली आणि ते पोट चांगली कुटवली का तुले कोण म्हण बायको हा झाडा पूर्ण ऊस काढून कबर मग कोणा रे? पहिले तांडावर बांधले बाळ्या इयर तू स्वीटा असं हा आई 2 ताली बिल्डिंग पहिले मला सल्लाले मला खाल्ला ताल पडत नाही असा लोक इथं कोणी रोजा फोकस पाटील पुढे वरला थांब आपण निवांत मारावा ना तुला चटणी वाटत नाही हो वरला काम आमू खाल्ला काम तू वरचा ताल म्हणतो मग. उनीस काय बोली एवढंच मी ऐकून घे वरचा ताल आपलीच आहे मोठे मोठे पुढारी आहेत आमच्या घरात हा तुला जर पुढारी येतं सामना कर डुकर येतच काढा वारे तू चांगल्या आम्ही बाळ्या वरला ताल ऑफिस रे वरला काल काय करायला मग मन माय काय सांगितलं काय बाई म्हणून जुनी बुद्धी या बाळवानी मी रान गाभांशे म्हणे तुम्ही माहिती तुला सारखी जाईल आणि गरोदर मन हा मग पोरे सोर वय ना वरला ताल मग खाली पडणं मग उघड खाल्लं ताल बस रे सीधे आणून सीधे जाऊ ना सॉरी जीवा ओ वरला ताल मग तू खाल्लं ताल मग आम्ही होई गे आजी वरला ताल मग येते राहू देऊ राहू दे खाल्ला ताल मग आपू राहू हं. रात नाही 12-1 वाजू देऊ हं. यातना कामले लागू देऊ हं. खाल्ला ताल चेटाड देऊ दे आणि नुसता माझी मला फिरून आणि मला ताल तुला वरला ताल हाऊस आहे ना हा वरला ताल उचल कोणाची दाबावची नाही मग तू आलो मला करायला आडवू नाही शमन रो हे बिल्डिंग तू स्वीटा सांगतो काय को बी काय आधी दूध नाही माहित मैचं नाव काढा नाही उनीस ती म्हैस आहे ना म्हणजे आई बापनी ना आंदन दे आंदन मी मानिन तुला आपल्या अंदरची ना हा मन नवराने मी हा एवढं जास्त नाही एवढी गरीब बरं काय करावं तुला नवऱ्याने काय करावं होय? काय कर काय करावं तुला नवऱ्याने सांग बे काय कर तिला गेला कोणी आला होता आपला गावली गेलाय का आपल्या पाडावरी गेला त्या मुला आणा दिवा त्या येराने मला पाणी मारू तरी तिने मन मारलं मला म्हणतो काय पाटील नाही तुम्ही तर असं काय पुरा 2 आणि ते आधी काय या चारा टाकते ती नाही शेंदी करते हा. झाडू मार असं कर ना काय शेतकऱ्याला भागतायचे तिथे तोंडाला भाग आपण येतो चालेल चारा टाका ना काम नाही रुपये येतो शेत काय पण काय बी करत हा शेतकऱ्याला भाग तुम्ही या तोंडाला भाग आम्ही तिथे दोन लेखायला लागायचं माहिती आहे? काय चारा 5 मिनिटं मग गाडी भर आणि हे पूर्णाची पण पैसा शेगा फुलारीवर लई कोलगेट बरेच मी लागच म्हैसले आता खाया मग कोलगेट भर निघा जाऊन ते खाया पासून देत नाही चालेल तुला पासून ते दिली आता तुझ ना ती लाची आहे थोडा आता काय नाही आता काही शिल्लक नाही म्हातारी मी शेगर होत मला करत कोणी नाही काय करा ना
बाबा मला वाटतच ना अरे म्हातारी काम नाही, म्हातारा काय काम नाही, त्याला आई तर देणं पडत चालाली. वर कोण खाली पाहत आहे. म्हातारे कशी लेकर ते चुडी आहेत, गाठा गुटा नाहीये. आता माय कळायला काम नाही करत. कामं? पोरे लढा लागले का चांगल्या झटकी घरी ती आणि म्हातारे आपल्याकडे उनी बी हा म्हाताराला इज्जत न समजायला दे बरं. मीच देखत, दुसरं कोणी देखत नाही. तूच घर रास हो म्हातारीला बी अजून बी इशारा करत असा करतो चाल. बरं त्याला जगत बुके मग मुली मानणार टाकू दे बाबा तू जाऊ दे तुला वाटावर मन मायले मन मला वाटतं त्याचा विचारलं रे पहिले मी त्या सांगते बरं मध्ये बरी मला नाही तर घरी दिसणार पहिले पप्पा मम्मा दे समजत नाही आई बाबा मग माय बाबा म्हणून मायबाप जर गेली तरी सांगत ना डॉक्टरला बोल तापच भाऊ माझ्या बोटाने मारली बाबरे भाऊ कामही करते मी कधी आधी मध्ये देतो पण तुला बापने काही सोडवू नाही मला नाही सोडावं रे अन्न खाल्लं शिर्डी 100 वर्ष जेवण फुकट कथा मग आला आधी काही राहिलं काही राहील ना काहीच नाही असा टाकसू ना तोंड ना भाग कोण आहे हा तू सोड फटका मा फुल चालू आहे तिले नाही कवडी डेअरीवर बांधते फुल चालेल फुल चालू होती हाकेन खडी ना कोणता डोळक्याला माहिती तो चाला अरे आलो कोठे सागर शेतात पाणी आणि ते को काय गाणं लय येतं चल बाल्लू मरी गे ते कसं काय म्हणणार माझं काय करू आता हे दूध तीन का हे नाही देऊ का नाही तीनच होय एकच थाना नको ओढू त्या तिन्ही थाना मुकावी जाती काय थोडी बाजी बघली काय सकाळी आपल्या घर डान्स करायला जात ना कोण
आपल्याकडे डास्कर गेलो ना डॉक्टर तरी म्हण त्यामुळे तुझ्या बायकोला किती किती अरे डायबिटीस रे काही दुधामध्ये वया देत आहे आम्ही दूध देत आहे पावशे दूध दुधाचं शिटवलं सुद्धा भेटणार नाही तुला ते ना सापड मग मला काय करशील होय नाही ना, मला आता सगळं ते झालंय. आम्ही आमच्या गावाचे खंडू पाटील मला बापना डोळ्याने ऑपरेशन होई गे डॉक्टर म्हणे भाऊ काही बी कर पण तुला बापले गावरण तूप खाऊ घाल म्हणे मला माहितीये आमच्या गावात एकच म्हैस आहे आणि ते म्हैस फक्त बाळा नाही सावरेले दास बाळा पण तूप नाही येस अरे भाऊ राम 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 गांडू लागा अरे खांदू काका रे भाऊ गरीब नाही तुला घरी घेऊन अरे यार मला बापन डोळ्यात ऑपरेशन होई गे डॉक्टर म्हणे भाऊ काय बी कर पण तुला बापले गावराने तूप खाऊ घाल म्हणे मला माहितीये तुला ऐसावर म्हैशी आहे का नाही हसू नको तुला तूप मागाले हा पाटली पाहिली चाकर बडा करतो भाऊ कसं रे भाऊ शेताला भाग केली ना टोकेला भाग पाहिजे ना मला याच्यावर तुपीने बुद्धीने शेंडीने ओ मला या गावडी लंबा तो या बोळामध्ये मला पैसा देणे त्या जत्रामध्ये तुला काम ना माझा आहे काढू दे तुम्ही चारा कोण खावलं एक कोण खावलं दूध कोणलेस अरे येडा देख हाई म्हैस तुम्ही बुजवले पाहिजे अशी मी तुले आयडिया देस अरे डोकेली ती आयडिया तू म्हैस झाली उन्हा संध्याकाळी तुली खुटावर म्हैस बांधली देपित्याकाळी पुढे ठेवी दोन्ही तुला भाऊ तू तो आले बसी हात दंडाले आणि असा टाकता म्हैसता तोंड मध्ये जोर नागपुडी म्हैस कुदी सनन आप्पा बाकी कधी तर आप्पा शेल ना पावर चिकता आहे की नाही होईल तर गाडी फान गली मला मग तुला भाऊ तुला म्हणी अरे बाळा तू म्हैसता तोंड काबरं मारे आहे ना त्याला काही सांगा ना बोलू नको मला तोंड ना बागे मी तिने मारी टाकसू का फोडी टाकसू हसू नको मेरा मायबाप तका होई जाता ना माणूस कोणी ज्ञानची काढाली तो किती जाई तुला म्हैसनी टाकी मायना बघ तू खरंच माणूस नाही बाबा अरे इजळ आहे मग काका जाय किलोवर कुठे आई तुला म्हैस होई जाई भाऊ अरे येडा माणूसले डोकं चालवलं चांगलं खाणं पडत माहिती नाही ना तू मुंबईच्या आया मेरा दोस्त रोज का सामान देखो काली बानी पाणी तिथून चालले ठेपना तुकडा पाक फेकी नाही कोणी सारी होती ना तुझ्यासाठी चालतच नाही का तू मला ती जागा पडत हा अरे माणूस आहे का तू हात रोई कसती हा याचा गर्मी पाहिजे तुम्ही गावात जायला होते ना गावाला हा. तेव्हा मी दूध धुवायची तिला आता हात ओळखत नाही तुमचा पहिलं सांगते कोणी माल ट्रक पलटी तू म्हैसला तोंडावर काबरं मारलाय ना शेपकाला भाग कोण आहे म्हणा तोंड काला भाग तू ना मग मी फोडी टाको का तोडी टाको तुला काय शेवण होणार आई म्हैस में तूच नाही का असा येडा दाडा भावे म्हैस काय तुझी मायनी खाली फोटो मी खरा देस का आता ऐका गाणे